कर्नाटकी बेंद्रानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे बैलांच्या स्पर्धा झाल्या। मोठ्या गटातील बैल पळवण्याच्या स्पर्धेत पंकज घोडके यांच्या बैलानं 30 सेकंदांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला। अत्यंत चुरशीनं झालेल्या स्पर्धेमध्ये 25 बैल सहभागी झाले होते। संस्थान काळापासून इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजी शेतकरी तरुण बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं लाकूड ओढत बैल पळवण्याच्या स्पर्धा झाल्या। माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करून या स्पर्धेचा प्रारंभ झाला। अत्यंत चुरशीनं आणि उत्कंठावर्धक झालेल्या स्पर्धेत पंकज घोडके यांच्या बैलानं 30 सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला, तर निलेश बुगड यांच्या बैलानं 30 सेकंद 1 पॉइंट नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर तुषार आरबोळे यांच्या बैलानं 31 सेकंद 6 पॉइंट नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला। यावेळी स्थायी समितीचे सभापती सतीश मुळीक, नगरसेवक प्रकाश दत्वाडे, नितेश पवार, बाळासो कलागते, अहमद मुजावर, नंदू पाटील, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, राजू बचाटे, डॉक्टर विजय माळी, राजू दरिबे, तानाजी भोसले यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती।